ध्यानातून बाहेर आले तरी एकटेच असत. नंदीलाही ते सेवा करू देत नसत. प्रभो, 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 थांबावे प्रभो, प्रभो, थांबावे प्रभो. प्रभो, आपण कैलासात का येत नाही? आपण कैलासात यावे. नाही नंदी, मी आता कैलासात नाही येणार. जिथे जिथे सतीच्या आठवणी आहेत तिथे मी आता नाही येणार. देवा, आपण असे एकटे भ्रमण करत आहात. मला आपल्या सोबत न्यावे. मी आपली सेवा तरी करेन. नंदी, मला एकटं राहू दे. तू तुझ्या स्वस्थानी निघून जा. पण मी कुठे जाऊ? तू तुझ्या पिता यांच्याकडे निघून जा. देवा, आपणच माझे गुरु, आपणच सद्गुरु, आपणच माझे माता पिता. मला आपल्या पायाशी राहू द्या. नंदी, माझ्या मागे नको येऊ. असे का केले तुम्ही? ह्या प्रश्नाचं उत्तर मी काय देऊ? माझं सतीवर अपार प्रेम होतं. तिच्याशिवाय एक क्षण देखील मला असह्य होत होता. आणि त्यात तिने स्वतःला अग्नीच्या स्वाधीन केले होते. त्यानंतर मला कशातच रस नव्हता. आणि सतीने पुन्हा जन्म घेतला हा संकेत मला मिळाला होता. पण ती एका लहान बालिकेच्या रूपात होती. तिला पुन्हा मनुष्य जन्मात अनेक संकटांना, अनेक परीक्षांना सामोरं जायचं होतं. नारायण नारायण. हिमावनला युद्धासाठी जावे लागणार होते. असुरांपासून सुरक्षित असे या बालिकेच्या स्वरूपात असलेल्या श्री पार्वती देवींना कुठे ठेवायचे हा प्रश्न होता. कारण दैत्यांचा धुमाकूळ सुरूच होता. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पार्वती, ओम नमः शिवाय. पार्वती, ही इथे काय करतीये? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पार्वती, हे काय करत आहेस तू? आई, मी केवळ महादेवांचा जप करीत होते. आणि कोणी शिकवलंय तुला हे? कोणी नाही, का कोणास ठाऊक. आज मला माझ्या मनातून वाटत होते की श्री महादेवांचा जप करावा. हे बघ पार्वती, मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. पण काय, ते तर देवांचेही देव आहेत. हो, ते आहेतच. पण तू त्यांची भक्ती केलेली मला चालणार नाही. पण आई, पुरे झालं. चल आता, चल. पण आई, अगं आई, सोड ना. पार्वती, चल. सदानंद 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 सदानंद
सदानंद सदानंद सदानंद सदानंद सदानंद. बोला सदानंदाचा येळकोट येळकोट. ध्यानात असू द्या, ही शिवलीले सोबतच आदिशक्तीची ही लीला आहे. आता मैनावती श्री पार्वती देवींना घेऊन दधीचीच्या आश्रमात राहायला गेल्या. दधीची साक्षात शिवभक्त. त्याच्या आश्रमात शिवसाधनेच्या सर्व खुणा होत्या. मैनावती मात्र अस्वस्थ होत्या, कारण या सगळ्यापासून श्री पार्वती देवींना दूर ठेवायचे होते. श्री महादेवांशी श्री पार्वती देवींचा भविष्यात कसल्याही प्रकारे संबंध येऊ नये म्हणून ती काळजी घेत होती. दधीचींनी त्यांना समजावले आणि त्याचा प्रत्ययही आला. देवी, तुम्ही अस्वस्थ दिसत आहात. होय ऋषीवर, मी पार्वतीला शोधत आहे. देवी, तुमच्या पोटी साक्षात आदिशक्तीने जन्म घेतलाय. तुम्ही निष्कारण त्यांची चिंता करू नये. निष्कारण नाही ऋषीवर, मला तिची काळजी वाटत आहे. मी सतत या विचारात असते की जे माझ्या कन्येबाबत गंगेबाबत झालं ते हिच्या बाबत होऊ नये. ते जर विधिलिखित असेल तर आपण त्यापुढे काय करणार? कोणी काहीही म्हणो, पण मी पार्वतीला शिवापासून त्यांच्या आराधनेपासून तिला दूर ठेवणार आहे. देवी, त्यांना असं बंधनात अडकवणं शक्य नाही. ओम नमः शिवाय. ऋषीवर, मला पार्वतीचा आवाज येतोय. ओम नमः शिवाय. 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 पार्वती. देवी, ऋषीवर, तुम्ही काहीही बोलू नका. पार्वती, तू हे काय करत आहेस? आई, मी महादेवांचे ध्यान करीत होते. तुला मी आधीच सांगितले होते की हे असे करायचे नाही, तरी देखील तू असे का करते आहेस? मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. देवी, तुम्ही असं करू नये. त्या शिवाची आराधना करतायत हे अयोग्य नाही. क्षमा असावी, परंतु आपल्याकडे श्री खंडेरायांचे लक्ष नाही. भृगु ऋषींच्या आश्रमात देव बानूला घेऊन गेले आणि आता मला हे बोलल्याशिवाय राहवत नाही. मुनिवरांच्या मनात नेमकं काय चालू आहे हेच कळत नाही, पण ते जे काही आहे ते जाणून घेणं तितकंच आवश्यक आहे. मुनिवरांच्या मनात नेमकं काय आहे हे लवकरच कळेल.